मी तिची बारकी बहीण बोलते, माझं नाव लक्ष्मी अमित वाघमारे आहे. मला न्याय पाहिजे सर, मी दुसरं तुम्हाला काहीच मागत नाही. आज माझी सोन्यासारखी बहीण तिथं आहे. अहो तिनं अशी पडल्या, तिच्याकडे बघितलं तर तिनं मला सोडून गेलं असं पण वाटत नाही. मला न्याय पाहिजे, माझ्या बहिणीसाठी मला न्याय पाहिजे. तिनं जसं तिला केलंय का नाही, मला तसंच करायला पाहिजे. कधी आम्ही तिला सुखानं बोलाय नाही. लग्न केल्यापासून तिच्यावर डाऊट घेत होता. त्याला घरच्या माणसावर सुद्धा डाऊट होता. असला नराधम होता तो. घरचे माणसं त्याला त्याचा बाप भाऊ बहिणीचा पोरगा हे कळत नव्हता का, त्यांनी त्याच्यावर पण डाऊट घेत होता. घेत असते कुठे, कधी माहेरला म्हणून माहेरला येतील नाही, कधी बापाला म्हणून बोलते ना, कधी फोनवर बोलतेत नसता. फोनवर फोन लावले की तिकडून जुडवायचं. माझ्या लेकराला लई काटा काढून घेतले, कशाला बी लई जात होता. कधी बाप म्हणते नाही, कधी भाऊ म्हणते नाही. तर तुम्हीच न्याय द्या, आता का द्यायचं ते. माझ्या लेकराला का नुसतं आळ घेत असते बोलायला, नुसतं तिला आरोप घेत असते. माझ्या लेकराला सगळे घरचं आत करत असते. लय तर जाऊन सासू करायचं आणि नवरा तर नुसतं आळ घेत असता. कुणावर संशय धरायचं. माझ्या लेकराला लग्न झाल्यापासून तर असा यायचा. ननंद सासू. मी गणपती लिंबाजी कांबळे, राहणार दामणगाव, तालुका शिराळपाड येथील रहिवासी असून माझ्या मुलीचे लग्न 2020 साली उदगीर येथील नवनाथ जरी पटके यांच्याबरोबर झाले. आणि लग्न झाल्यापासून 6 महिन्यानंतर तिचा छळ सुरू झाला. शारीरिक मानसिक छळ सुरू झाला आणि सातत्यानं वारंवार त्रास देऊन, एक मुलगा झाला तरी सारखा छळ चालूच होता. तरी 5-6 महिने मी गावी नेलो, परत चांगलं राहतो म्हणून आणून माझ्या मुलीला गळा दाबून तिचा फोन करण्यात आला आहे. तरी मला न्याय मिळावा.